कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला माझ्या आता 16 वर्ष चालू आहे। 16व वर्ष चालू आहे, धोक्याचं नाहीये। मी म्हटलं नाही, या पाठच्या ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत ना, मी फक्त 16व वर्ष एवढं विचारलं तर लगेच हे म्हणाले धोक्याचं। कोणासाठी हा धोका? त्यांच्यासाठी मिस्टर त्यांच्यासाठीच असेल, माझ्यासाठी तर आजपर्यंत कधी झाला नाहीये। धोका नाही झाला। मग ते काय करतात? ते बिझनेसमॅन आहेत आणि बिझनेस लाईफ कोचिंग पण करतात ते। हो का? आणि मग लग्न कसं जमलं? लग्न माझं अरेंज मॅरेज झालं। साधं कांदे पोह्यावरती लग्न झालंय। मग बाकीच्यांचं काय असतं? तंदुरी चिकन? नाही, माझ्या तर घरी पोहे झाले होते। नमस्कार। नमस्कार। माहेरचं नाव? नीलम प्रकाश पाटील। सासर? नीलम अमोल वेदपाटक। माहेर कुठलं? नवा रस्ता, पाटणमध्ये। पाटणमध्ये। आणि सासर? वेचले, सातारा। कोणाला वेचले? कसे वेचले? साताऱ्यातले पाटणमध्ये कसे वेचले? अरेंज मॅरेजच। मी कधी म्हटलं कोणी कोणाला वेचले? तुम्ही त्यांना की त्यांनी तुम्हाला निवडली? त्यांनी मला निवडली। त्यांनी निवडली। बाबा, आणि काय करतात ते? डॉक्टर आहेत। आयुर्वेदिक। आयुर्वेदिक डॉक्टर। कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान आहे। मग त्या जडीबुटी तुम्ही उघडून देता? त्यांचं फील्ड वेगळं आहे, माझं वेगळं आहे, त्याच्यामुळे। आपण काय करता? माझं वास्तुवित इंटेरियर झालंय। वास्तू विथ इंटेरियर म्हणजे काय असतं ते? वास्तुशास्त्र आपलं घर, म्हणजे प्रत्येक दिशानुसार आपण काही कुठे ठेवायचं ते, आणि इंटेरियर मी केलेलं जे घरातलं काम असतं ते कसं इकडचं तिकडे नाही, तर ज्या गोष्टी उपाययोजनांमुळे घरामध्ये सौख्य नांदतं याचा उपाय तुम्ही देता। वास्तुशास्त्र म्हणून महत्वाचं आहे, बरोबर ना? बरं, मग तुमच्या दोघांमध्ये कधी वाद होतात? दरवाजा कुठल्या दिशेला आहे तुमच्या घराचा? चांगलं विचारतो। पूर्वेलाच आहे, पण भांडणात पण खूप मजा असते ना, त्याच्यामुळे आम्ही भांडत असतो। कळलं का? मग तुम्ही काही नाही घरात उपाययोजना केल्यात? उपाययोजना सगळ्या झालेत, पण तरी पण आम्ही मुद्दाम भांडतो। अरे, यांचा छंद आहे भांडणं। नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव सौ सुरेखा शंकर शेडगे। माहेरचं नाव सुरेखा सुरेश बागल। माझं माहेर मुंबई आहे आणि लग्न होऊन मी इथे पाटणला मल्हारपेठ या गावी आले आहे। मग तुमच्याकडे काय होतं जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला? कांदे पोहेच होते। त्यावेळी कांदे पोह्याचीच फॅशन होती, कांदे पोहेच होते। त्या म्हणाले माझ्याकडे कांदे पोहे होते, तुमच्याकडे काय होतं? वेचले कांदे पोहे। कांदे पोहे निवडलेले होते ना पोहे? तुमच्याकडे पण कांदे पोहेच होते। नमस्कार। नमस्कार। बोला, माहेरचं नाव? माहेरचं नाव कल्याणी संजय विगावे। सासरचं नाव कल्याणी अभिजित शिपटे। माझं माहेर मल्हारपेठ पाटणचं आणि सासर सातारा कोळकजाई गाव आहे। माझे मिस्टर आर्मीत आहेत। अरे वा, कुठे आहेत सध्या पोस्टिंग? आसाम अरुणाचल प्रदेश बॉर्डरला आहे। बॉर्डरला आहे। मग रोज फोन येतो? हो, येतो। कालच सुट्टी संपली, कालच गेलेत ते। किती जणांचं कुटुंब आहे तुमचं? मला मोठी मुलगी आहे आणि छोटा मुलगा आहे। आम्ही 4 जण आहोत। सासू सासरे आहेत, ते गावीच असतात। मी ब्युटिशियन आहे, मुलांच्या शिक्षणासाठी इकडे राहिलेली। बरं, येऊन जाऊन असतात सासूबाई सासरे वगैरे येतात। येऊन जाऊन? हा, म्हणजे ऍक्च्युली सासरे आमचे राहत नाहीये तिकडं, आले तरी 2-4 दिवस राहतात आणि त्यांना गावाकडे आवडतं। कशा वागता तुम्ही? नाही, असं काही नाहीये, गावाकडे आवडतं त्यांना। गावाकडे आवडतं म्हणजे तुम्ही इकडची आवडच निर्माण होऊ देत नाही? नाही, असं नाहीये, आम्ही खूप मागे लागतो। काय मागे लागता? राहा इथंच राहा, म्हणजे राहा तिथंच राहा म्हणून? सूनबाई आहे, बघितलं? राहा तिथेच राहा असं कुठली सून सांगितलं का? नाही, इकडं आमच्याकडे राहा। अच्छा, इथंच राहा? मी ऐकलं तिथंच राहा। आणि सासूबाई राहतात, सासरे राहत नाहीयेत, त्यामुळे मग दोघांना पण तिकडेच राहावं लागतं। सासूबाई जाऊन सांगत असतील ना सूनबाई काय राहिल्यावर काय परिणाम असतात? नाही, त्यांना आवडतं इकडे राहायला। आवडतं? हो। आई वगैरे सगळ्या चांगल्या? हो, मस्त। काय? नमस्कार. माझं नाव पूजा संतोष कदम, पाटणचीच आहे। माझं माहेरचं नाव रुपाली लक्ष्मण गायकवाड, पाटण आडदेव। किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष झाली। तुमच्याकडे काय होतं? कांदे पोहे। तुमच्याकडे पण? तुमच्याकडे? कांदे पोहे। कांदे पोहेच होते? सेल आहे इकडे भरपूर। मग काय झालं, कसं जमलं तुमचं लग्न? अरेंज मॅरेजच झालं। इतकं का रडताय पण? 3 वेळा अरेंज मॅरेज झालं? होय ना, झालंय तर होऊ द्या की, त्यात काय वाईट आहे का? चांगलं झालं ना? त्याचाच त्रास होतोय
बघितलं मैत्रिणी कशा असतात. तुम्हाला अरेंज मॅरेजचा त्रास होतोय? मग ही मैत्रीण असं का बोलल्या? किती जणांचं कुटुंब तुमचं? जाऊ दीर सासू सासरे. कुठे राहतात सगळे? जाऊ दीर कराडमध्ये आहेत राहायला आणि आम्ही नवरस्ता पाटणमध्ये. मग तुमच्यात मोठं कोण आहे? जाऊ जाऊबाई मोठे. कशा वागतात तुमच्याशी? छान आहेत, आणि सगळे छान आहेत. तुम्ही कशा वागतात? मी पण त्यांच्याशी छान वागते. हा, मग ते का गेले कराडला? मुलांच्या शाळेसाठी गेले. का तुमची मुलं नाही शाळेत जात? कराडमध्ये कॉलेजला आहेत हो त्यांची. पण जाऊ जाऊ कसं आहे तुमचं नातं? छान आहे. नमस्कार. नमस्कार. बोला. मी शिवानी. माझं माहेर आहे सोनवडे आणि मल्हारपेठ पण, आणि सासर आहे माहेरचं पाटण. नाव काय तुमचं? जामदार, शिवानी विलास जामदार. आणि सासरचं नाव आहे शिवानी सुशील टोपले. आणि काय हसायला काय झालं? काय हसल्या त्या? मी काही बोललो का हो? ती सर न्यू मॅरिड आहे. आताच 15 दिवस झाले तिचं लग्न झालंय. हो का? हा, त्यामुळे थोडंसं सरनेम आहे ना, त्यामुळे तिला हसू येते, दुसरं काही नाही. ऍक्च्युली लग्न म्हणजे लव्ह मॅरेज पण नाही, अरेंज मॅरेज पण नाहीये. मग कसं झालं तुमचं? बिझनेस साठी लग्न केलं. बिझनेस ऍक्च्युली हे वेगळंच टेक्निक आहे काहीतरी. अरेंज मॅरेज नाही, लव्ह मॅरेज नाही, बिझनेस साठी लग्न केलं म्हणजे काय? म्हणजे ऍक्च्युली मला करिअरवर जास्त फोकस करायचं होतं आणि माझ्या क्षेत्रात मला पुढे जायचं, पण घरचे ऐकत नव्हते ना. त्यांना लग्न कर ह्या प्रायोरिटी करायच्या होत्या. सो मी केलं, पण मी आठ ठेवलेली की मला ह्याच क्षेत्रात पुढे जायचंय. म्हणजे मी ब्युटिशियन आहे आणि मला ह्याच्यामध्ये करिअर करायचंय. सो मी घरच्या म्हणजे त्याचे 2-3 वेळा इंटरव्ह्यू घेतले स्पेशली, आणि या सगळ्यांनी पण घेतले इंटरव्ह्यू. आम्ही सगळ्यांनी त्याला सिलेक्ट केलं आणि मग आणि मी एका वेळी 2-2 तास त्याच्याबरोबर चर्चा करायची. मला म्हणजे ह्याच्यामध्ये काही अडचण यायला नको पुढे. मला सांगा तुमचं माहेर कुठलं? आता कोणी बोलू नका. सोनवडे. सोनवडे किती लांब आहे? पाटणमध्येच आहे. पाटणमध्ये. लग्नासाठी स्थळ बघत होते? हो. बरोबर आहे. आता आपण लग्न केलेलं आहे, त्याच्या आधी किती महिने त्यांना भेटत होता तुम्ही मिस्टरांना? भेटले नाही, फक्त 2 वेळाच फक्त ते ह्याच्यासाठी क्लिअर करायसाठी 2-3 वेळा केलं क्लिअर सगळं. मग सासूबाई कुठे असतात तुमच्या? घरी असतात. आता त्या देवदर्शनाला निघाल्या आहेत का घरी? की बाबा अशी सून आता घरात आलेली आहे, व्यवस्थित पुढचं सगळं चांगलं मुलाचं होऊ दे. आत्तापासून तुम्ही एवढ्या अटी ठेवल्या आहेत, आणि तुमच्या गुरु कोण? तर ह्या बसलेल्या 5 जणी. ह्या 5 जणी मिळून म्हणजे जे काही त्यांच्या संसारात सुखाचे दिवस येणार आहेत. नाही, आता मुलगी गेली सासरी, आता लक्ष नाही झालं. आता तुमचं तुम्ही बघा. आज नव्या म्हणजे आयुष्यातल्या प्रवासातला एका नव्या वाटेला सुरुवात झाली, नव्या रस्त्यावर आलेले आहात. तुमच्या कुटुंबाच्या सुखासाठी काय करणार तुम्ही? स्वतःमध्ये कुठला बदल करणार? ऍक्च्युअली मी पहिल्यापासूनच ठरवलंय की मला ह्या क्षेत्रात पुढे जायचं, तर मला त्यांचं पण नाव मोठं करायचं आणि माझ्या माहेरचं पण नाव मोठं करायचंय. म्हणजे करिअरमध्येच त्यांना इन्व्हॉल्व करणार आहे. आणि घरातली कामं कोणी करावी अशी कामं पण इच्छा मी करून येणार ना थोडी थोडी. थोडी म्हणजे त्याचं प्रमाण पण ठरवलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.